everyone. Today we are going to learn new unit number 2 and poem number 9, and the name of this funny poem is the poem name is also funny, and name of this poem The Tree Anti-Onty Gongolob. खूप अवघड नाव वाटते पण बोलताना खूप छान वाटते. ट्री, तुम्ही जर बुक समोर असेल तर बुकमध्ये तुम्ही करू शकता ट्री, TRY, ट्री लाईन मारून घ्या. ANTI अँटी, ट्री अँटी, WONTY ओंटी, ट्री अँटी ओंटी, आणि पुढे जो वर्ड आहे गोंगोलोब, ट्री अँटी ओंटी गोंगोलोब. मस्त एकदम मजेशीर अशी पोएम आहे, खूप तुम्हाला आवडेल. सो टेक आउट युअर बुक्स अँड लेट्स स्टार्ट करूया आपण लगेचच. पोएममध्ये तुम्हाला एक इन्सेक्ट दाखवलेला दिसतोय आणि त्या इन्सेक्टची इन्फॉर्मेशन पोएममध्ये आपल्याला दिलेली आहे, आणि पुढे काय काय मज्जा घडतीये ही आपण आता पोएममध्येच पाहूया. There is a very funny insect that you do not often spy, and it isn't quite a spider and it isn't quite a fly. It is something like a beetle and a little like a bee, but nothing like a woolly grub that climb upon a tree. Its name is a quite a hard one, but you will learn it soon, I hope. So try. Tree anti-onty, tree anti-onty gongolob. It lives on the weeds and betel gum and has a funny face. Its appetite is a hearty and its manner a disgrace. When first you come upon it, it will give you quite a scare. But when you look for it again, you find it isn't there. And unless you call it softly, it will stay away and mock. So try. Tree anti-onty, tree anti-onty gongolob. It trembles if you tickle it or tread upon its toes. It is not an early riser, but it has a snubbish nose. If you sneer at it or scold it, it will scuttle off in shame. But it purrs and purrs quite proudly if you call it by its name and offer it some sandwich of sealing wax and soap. So try. Tree anti-onty, tree anti-onty gongolob. And last stanza. But of course you haven't seen it, and I truthfully confess that haven't seen it either, and I don't know its address. For there isn't such an insect, though there really might have been if the trees and grass were purple and the sky was bottle green. It's just like a joke of mine, which you will forgive, I hope. Oh, try. Tree anti-onty, tree anti-onty gongolob. C.J. Dennis. So, in this poem, या पोएममध्ये पोएटनी एका कीटकाचं वर्णन केलेलं आहे, एका इन्सेक्टचं वर्णन केलेलं आहे, आणि तो इन्सेक्ट कशा पद्धतीचा आहे, त्याचं जे नाव आहे ते देखील खूप फनी आहे. इन्सेक्ट देखील दिसायला खूप फनी आहे, आणि ह्या पोएममध्ये आपल्याला हा इन्सेक्ट कसा आहे ते पाहायचं आहे. सो फर्स्ट आन्सर, देर इज अ व्हेरी फनी इन्सेक्ट. द पोएट इज इन ए व्हेरी इमॅजिनेटिव्ह मूड. पोएट जे आहेत ते पोएट अतिशय इमॅजिनेटिव्ह मूडमध्ये आहेत. इमॅजिनेशन, कल्पना करणे. आपण पण कधी कधी कल्पना करतो, झाडाला जर हिरवा रंग नसता तर किती बरं झालं असतं. सगळी झाडं हिरव्याच रंगाची आहे, गुलाबी रंगाची पाहिजे होती. पाहिजे होती की नाही. आकाशाचा रंग निळा आहे, निळा नव्हता पाहिजे, पूर्ण आकाशाचा रंग पिवळा पाहिजे होता, असं इमॅजिनेशन करतो. तसंच पोएटनी देखील या ठिकाणी इमॅजिनेशन केलेलं आहे, कल्पना केलेली आहे, आणि तो म्हणतोय आपण पण इमॅजिनेशन करू शकतो. मुंगी एवढी छोटी नव्हती पाहिजे, हत्ती एवढी मोठी पाहिजे होती, आणि हत्ती मुंगीसारखा छोटा पाहिजे होता. तसंच पोएटनी इमॅजिनेशन केलेलं आहे की एका कीटकाचं तो इमॅजिनेशन करतोय, एका इन्सेक्टचं इमॅजिनेशन करतोय. ही टॉक्स अबाउट ॲन इमॅजिनरी इन्सेक्ट. तो एका इन्सेक्टबद्दल बोलतोय, एका कीटकाबद्दल बोलतोय. कीटक की ज्याला 6 पाय असतात,
त्यांना आपण कीटक म्हणतो. बटरफ्लाय, माशी, मधमाशी किंवा डास, मच्छर, हे सगळे कॉक्रोचेस वगैरे हे सगळे कीटक आहेत. बटरफ्लाय सगळ्यात ब्युटिफुल कीटक आहे, इन्सेक्ट आहे. तसंच या पोएममध्ये पोएटने एका इन्सेक्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती इमॅजिनेटिव्ह आहे. देअर इज अ व्हेरी फनी इन्सेक्ट. पोएट आपल्याला सांगतोय की एक फनी असा इन्सेक्ट आहे. फनी, मजेशीर, दिसायला एकदम जोकरला पाहिलं कसं नंतर मज्जा येईल, तसाच हा इन्सेक्ट देखील मजेशीर आहे, दिसायला खूप मजेशीर आहे. दॅट यू डू नॉट ऑफन स्पाय. लेखक म्हणतो की हा जो पोएट आपल्याला सांगतात की हा जो इन्सेक्ट आहे, हा इन्सेक्ट मला नक्कीच माहिती आहे की तुम्ही आत्तापर्यंत कुणीही स्पाय म्हणजे पाहणे, कुणी आत्तापर्यंत पाहिलेला नाही आहे. आणि असा जो इमॅजिनेशन केलेला क्रिएचर आहे, जो इन्सेक्ट आहे, त्या इन्सेक्टची इन्फॉर्मेशन की जो फनी आहे ती इन्फॉर्मेशन पोएट आपल्याला देत आहे. पोएट पुढे म्हणतात इट इजंट क्वाईट अ स्पायडर. हा जो इन्सेक्ट आहे हा कसा आहे, क्वाईट अ स्पायडर. इजंट तो थोडासा स्पायडर सारखा देखील नाही आहे. स्पायडर सगळ्यांनी पाहिलाय, कोळी, तो स्पायडर सारखा देखील नाही आहे. इट इजंट क्वाईट अ फ्लाय, आणि तो फ्लाय सारखा देखील नाही. फ्लाय मधमाशी देखील जी पाहिलेली असेल, माशी असेल, त्या माशीसारखा पण नाही आहे. तो स्पायडर सारखा पण नाही. मग तो आहे तरी कसा. इट इज समथिंग लाईक अ बिटल अँड लाईक अ बी. तो कसा आहे, इट इज समथिंग, थोडासा तो कुणासारखा दिसतोय, लाईक अ बिटल हा एक किडा आहे की जो ब्लॅक कलरचा असतो आणि सगळ्यांनी तो पाहिलेला आहे. ब्लॅक कलरचा असतो आणि त्याचं जे वरचं कवच आहे, त्याची जी स्किन आहे तो खूप कडक असते. असा कीटक सगळ्यांनी पाहिलेला आहे, असा किडा असतो. तो इन्सेक्ट जो आहे की जो पोएटने इमॅजिन केलेला आहे, तो कसा आहे, ब्लॅक कलरचा आहे आणि त्याचं जे वरचं शेल आहे ते एकदम कडक असं आहे. म्हणजे तो बिटलसारखा दिसतोय थोडा. अँड अ लिटिल लाईक अ बी, आणि थोडासा तो बी सारखा दिसतोय. बी मधमाशी सारखा देखील तो दिसतोय. मधमाशीला 2 पंख असतात. तसंच तुम्हाला इथे पिक्चर तुमच्यासमोर टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला पिक्चर या ठिकाणी पाहता येते. त्या ठिकाणी दिसतोय तो थोडासा ब्लॅक कलरचा दाखवलेला आहे, हार्ड शेल आहे वरचं, आणि थोडासा मधमाशीसारखा, त्याला 2 पंख देखील मधमाशीसारखे आहे. मधमाशीला जसं नेक्टर सोक करण्यासाठी पुढे टंक असते, त्या पद्धती, टंक नाही म्हणता येणार, जी सोंड असते त्या सोंडेसारखंच या ठिकाणी याला देखील एक 2 सोंड दाखवलेले आहेत. म्हणजेच पोएटला एक फनी इन्सेक्ट दिसला की जो आत्तापर्यंत आपण कुणीही पाहिलेला नव्हता. तो फनी इन्सेक्ट जेव्हा पोएटला दिसला तेव्हा पोएट म्हणतोय की तो फनी इन्सेक्ट स्पायडरसारखा नव्हता, माशीसारखा सुद्धा नव्हता, फ्लायसारखा सुद्धा नव्हता. मग तो कसा होता, तो थोडा बिटलसारखा होता, काळ्या रंगाच्या किड्यासारखा होता, आणि थोडासा तो मधमाशीसारखा होता. मधमाशी सगळ्यांना माहिती आहे की जी काय करते, फुलामधून नेक्टर ओढून घेते, अशा या मधमाशीसारखा होता. बट नथिंग लाईक अ उली ग्रब दॅट क्लाइम्स अपॉन अ ट्री. उली ग्रब हा एक किडा आहे की जो झाडाची जी फांदी असते किंवा झाडाचं जे खोड असतं, त्या खोडाच्या मध्ये ज्या लाईन असतात, जी जागा असते रिकामी, त्या रिकाम्या जागेमध्ये हा ग्रब काय करत असतो, राहत असतो. थोडक्यात अळी, झाडांवर वाढणारी अळी. हा थोडासा अजिबात अळीसारखा दिसायला नाहीये, उलीग्रब सारखा तो नाहीये की जी उलीग्रब झाडांवर राहते. इट्स नेम इज अ क्वाईट हार्ड वन. त्याचं नाव पण खूप अवघड आहे. थोडंसं अवघड आहे, थोडंसं सोपं आहे. दिसायला अवघड, बोलायला सोपं, असं त्याचं नाव आहे. बट यू विल लर्न इट सून. पण तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही पटकन ते नाव शिकू शकता. चला, आय होप, चला प्रयत्न करूया. सो ट्राय, म्हणा माझ्या मागे. ट्री अँटी ओंटी गोंगलप. तर अशा पद्धतीने ही फर्स्ट स्टांजा आपण या ठिकाणी पाहिली. ही एक इमॅजिनेशन अशी ही पोएम केलेली आहे. या इमॅजिनेशन केलेल्या पोएममध्ये पोएट आपल्याला एका इमॅजिनेटरी इन्सेक्टबद्दल इन्फॉर्मेशन देत आहे की ज्याचं नाव आहे ट्री अँटी ओंटी गोंगलप. पोएट असं सांगतात की तो जो इन्सेक्ट आहे तो आत्तापर्यंत कुणीही पाहिलेला नाही. यू डू नॉट ऑफन सी इट. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं नाही आहे. इट इज नायदर लाईक अ स्पायडर. तो स्पायडरसारखा नाही आहे, तो माशीसारखा देखील नाही आहे,
पण तो थोडा थोडा बिटलसारखा आहे, थोडा बी सारखा आहे. इट इज लाईक नॉट लाईक अ वुली लिटिल फॅट वॉर्म दॅट क्लाइम अपॉन अ ट्री. झाडावर वाढणाऱ्या आळीसारखा तर तो मुळीच नाही आहे. त्याचं नाव थोडंसं अवघड आहे, पण बोलायला मात्र सोपं आहे. चला आपण प्रयत्न करूया. तर चला म्हणा सगळेजण माझ्या मागे, ट्री ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगोलो. तर अशा पद्धतीने ही फर्स्ट स्टांजा सगळ्यांना समजली असेल. या स्टांजामध्ये तो इन्सेक्ट दिसायला कसा आहे हे आपल्याला पोएटने सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट स्टांजा. इट ट्रेम्बल्स इफ यू टिकल इट, सॉरी, इट लिव्स ऑन अ वीड्स अँड वॅटल गम अँड हॅज अ फनी फेस. आता हा जो इन्सेक्ट आहे, हा इन्सेक्ट कुठे राहतोय? इट लिव्स ऑन अ वीड्स. वीड्स म्हणजे जे वाळलेलं गवत आहे, जे सुकलेलं गवत असतं, या सुकलेल्या गवतामध्ये हा इन्सेक्ट राहतोय. अँड वॅटल गम, वॅटल गम म्हणजे झाडाचा जो रेडिश कलरचा भाग असतो, रेडिश कलरचा म्हणजे झाडाचं खोड, या खोडामध्ये जी जागा राहते, या जागा जिथे लपण्यासारखी जागा असते, या ठिकाणी हा काय करतो? लपून बसतो. म्हणजे हा वाळलेल्या गवतांवर आढळतो किंवा झाडाचं जे रेडिश कलरचा भाग आहे, खोड आहे, त्या खोडामध्ये तो राहतो. इट हॅज अ फनी फेस. त्याचा फेस कसा आहे? खूप फनी, जोकरचा जसा फनी असतो, मोठंसं नाक लावलेलं असतं खोटं खोटं, खूप असा वेगळा मेकअप केलेला असतो आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हसू येतं. तसंच ह्याचा देखील फेस कसा आहे? फनी आहे. इट्स ॲपेटाईट इज हार्टी. ॲपेटाईट खाणे, त्याची जी खाण्याची क्षमता आहे, त्याची जी खाण्याची इच्छा आहे किंवा त्याचं जे जेवण आहे, डिझायर ऑफ फूड, ते खूप खात राहतो. तो एकदम मनापासून खातो. खूप लार्ज असं त्याचं जेवण आहे, खूप त्याला खायला लागतं. अँड इट्स मॅनर्स आर क्वाईट डिस्ग्रेसफुल. आणि त्याचे जे मॅनर्स आहे, मॅनर्स दुसऱ्याबरोबर वागण्याची पद्धत, ती खूपच डिस्ग्रेस आहे, म्हणजे खूपच डेंजरस आहे. तो दुसऱ्यांबरोबर अतिशय भयंकरपणे वागतो. कुठे राहतो? ऑन वीड्स, गवतामध्ये राहतो. वॅटल गम, झाडाच्या खोडांवर राहतो. फनी फेस आहे, जेवण खूप करतो, दुसऱ्यासोबत खूप डेंजरस वागतो. व्हेन फर्स्ट यू कम अपॉन इट, इट विल गिव्ह यू क्वाईट अ स्केअर. जेव्हा तुमच्यासमोर हा पहिल्यांदाच येईल, फर्स्ट यू कम अपॉन इट, जेव्हा तुम्ही याच्यासमोर पहिल्यांदाच जाल, इट विल गिव्ह यू क्वाईट अ स्केअर. त्याला पाहिल्यानंतर तुम्हाला थोडीशी स्केअर म्हणजे थोडीशी भीती वाटेल. बट व्हेन यू लुक फॉर इट अगेन, पण तुम्हाला असं वाटेल आपण ह्याला परत एकदा पाहूया. जेव्हा तुम्ही त्याला पुन्हा एकदा पाहायला जाता, यू फाइंड इट डिझंट देअर. तुम्हाला असं दिसतं, अरे हा तर गायब झालेला आहे. म्हणजे हा पटकन काय होतो? एका ठिकाणाहून दुसरीकडे निघून जातो, गायब होतो. पहिल्यांदा पाहिल्यानंतर मात्र त्याला नक्कीच आपल्याला भीती वाटेल. अँड अनलेस यू कॉल इट सॉफ्टली, इट विल स्टे अवे. आणि आपण जर त्याला बोलवण्याचा प्रयत्न केला, इकडे 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 म्हटलं, तर तो काही तुमच्याजवळ येणार नाही, तो तिथून पळून जाईल. अँड मॉक, आणि लपून बसेल. तुमच्यासोबत तो थोडासा देखील वेळ वाया घालवणार नाही. सो ट्राय. तर चला त्याला एकदा बोलून पाहूया. बोलवा बरं. बोलवायचं कसं? ट्री ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगोलप. आपण पण आपल्या मांजराचं नाव ठेवतो, मान्या, गबू. तसंच ह्याचं देखील नाव आहे ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगोलप. तुम्ही त्याला किती बोलवलं तरी तो काही तुमच्यासमोर येणार नाहीये. सो ही अशा पद्धतीने सेकंड स्टँजा आपण पाहिली. त्यानंतर पाहूया थर्ड स्टँजा. इट ट्रेम्बल्स इफ यू टिकल और ट्रेड अपॉन इट्स टोज. तुम्ही ट्रेम्बल्स, जर तुम्ही, तर पोएट टेल्स अ समथिंग मोर अबाउट दिस इन्सेक्ट. आता पोएट त्या इन्सेक्टबद्दल आपल्याला अजून इन्फॉर्मेशन सांगतात. ते फर्स्ट स्टँजामध्ये त्यांनी तो दिसतो कसा ते सांगितलं. सेकंड स्टँजामध्ये तो राहतो कुठे, खातो काय, त्याचं वागणं कसं आहे, हे सगळं आपण पाहिलं. आता थर्ड स्टँजामध्ये सांगतायत इट ट्रेम्बल्स इफ यू टिकल इट. आपण जर त्याला टिकल मीन्स गुदगुल्या, त्याच्याजवळ जाऊन त्याला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला तर तो ट्रेम्बल, थरथरतो. आपल्याला पण गुदगुल्या केल्यानंतर आपण उड्या मारतो वाकड्या तिकड्या. तसंच याला पण आपण जर त्याच्याजवळ जाऊन त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला, तर तो घाबरणार आहे, थरथरणार आहे. और स्टेप अपॉन इट्स टोज.
किंवा तो त्याच्या पायांवर स्टेप्स म्हणजे नाचायला लागणार आहे, जसं आपण करतो तसंच. इट इज नॉट अन अर्ली रायझर. हा बिचारा काही तुमच्यासारखाच अर्ली रायझर नाही आहे. अर्ली रायझर लवकर उठणारा. तुम्ही सुद्धा कुणी सध्या लवकर उठत नाही आहे. आई म्हणते अरे उठ रे बाळा, थांब गाई, लॉकडाऊन आहे, सुट्टीचे शाळेला, झोपू दे थोड्या वेळ. तसंच हा पण बिचारा अर्ली रायझर नाही, लवकर उठत नाही, आळशी आहे. इट हॅज अ फॅट नोज. इट हॅज अ स्नबिश नोज. स्नबिश त्याचं जे नोज आहे ते स्नबिश आहे. स्नबिश म्हणजे कसं तर खूप शॉर्ट आहे, छोटंसं आहे. फॅट म्हणजे चपटं आहे आणि त्याचं जे टर्न आहे तो टर्नला एंड जो आहे तो टर्न झालेला आहे, असं त्याचं नोज आहे. तुम्हाला या ठिकाणी पिक्चरमध्ये जर दिसत असेल तर ते त्या ठिकाणी एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण फॅट म्हणजे चपटं झालेलं त्याचं असं नोज आहे. इफ यू स्निअर ॲट इट ऑर स्कोल्ड इट, तुम्ही जर त्याच्या दिशेने तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं किंवा त्याच्याकडे बघून हसण्याचा प्रयत्न केला, और स्कोल्ड इट किंवा त्याच्यावर जोराचे धावून गेले पळत पळत जाऊन, इट विल स्कटल ऑफ इन शेम. स्कटल ऑफ म्हणजे तो त्या ठिकाणाहून पटकन धूमपणे पळून जाणे. तो ठिकाणून काय होऊन जाईल, त्याला लाजेने तो पळून जाईल. बट इट पर्स अँड पर्स क्वाईट प्राऊडली इफ यू कॉल इट बाय इट्स नेम. पण तुम्ही जर त्याला त्याच्या नावाने हाक मारली तर तो हळूहळू तुमच्याजवळ यायला तयार होईल. अँड ऑफन इट सम सँडविचेस ऑर सिलिंग वॅक्स अँड सोप. आणि त्याला जर तुम्ही मस्तपैकी सँडविच, आणि ते सँडविचसुद्धा कसं सिलिंग वॅक्स अँड सोप लावलेलं जर सँडविच तुम्ही त्याला ऑफर केलं, खायला दिलं, तर तो तुमच्याजवळ नक्कीच येईल. चला त्याला सँडविच देऊया आणि त्याला बोलूया काय, ट्री ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगोलक. तर अशा पद्धतीने थर्ड स्टँजामध्ये त्याला काय आवडतं खायला ते सांगितलं, त्याच्याशी आपण कसं वागलं पाहिजे, त्याचं नाक कसं आहे, त्याला टिकल केल्यानंतर तो कसा डान्स करतो हे देखील सांगितलं. आणि लास्ट फोर्थ नंबर स्टँजा, बट ऑफकोर्स यू हॅवंट सीन इट अँड आय ट्रूथफुली कन्फेस. पोएट आता मज्जा करण्याच्या मूडमध्ये होता. पोएट आता म्हणतोय आय कन्फेस, मी आता मान्य करतोय, ट्रूथफुली मनापासून मी सांगतोय, यू डोंट हॅवंट सीन इट, तुम्ही आत्तापर्यंत त्याला पाहिलेलं नाही आहे आणि मी सुद्धा त्याला पाहिलेलं नाही आहे. दॅट आय हॅवंट सीन इट आयदर, मी पण पाहिलेलं नाही आहे. आय डोंट नो इट्स ॲड्रेस, आणि मला त्याचा ॲड्रेससुद्धा माहीत नाही आहे. फॉर देर इजंट सच ॲन इन्सेक्ट, आणि जर असा कोणताही इन्सेक्टच नाही आहे. दो देर रिअली माईट हॅव बीन, आणि जर आपल्याला असं वाटत असेल की असा इन्सेक्ट असायला हवा, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, कधी येईल असा इन्सेक्ट, इफ द ट्रीज अँड ग्रास वेअर पर्पल. जसं मी पहिल्यांदा सांगितलं, जर झाडाची पानं आणि गवताचा कलर पर्पल झाला, ग्रीन कलर असतो तो पर्पल जर झाला, आणि स्कायचा कलर जर बॉटल ग्रीन झाला, म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं जे कलर्स आहेत ते कलर जर पूर्ण चेंज होऊन गेले, तरच अशा प्रकारचा इन्सेक्ट जन्माला येऊ शकतो. असं कधी होईल का रे? झाडाचा रंग कधी बदलणार आहे का? नो. स्कायचा कलर कधी बदलणार आहे का? नो. आणि असा इन्सेक्टसुद्धा कधी जन्माला येणार आहे का? नो. इट जस्ट लाईक अ लिटिल जोक ऑफ माइंड. पोएट म्हणतोय की हा माझा काय आहे, एक छोटासा मी केलेला जोक आहे, विच यू विल फॉरगिव्ह आय होप. आणि तुम्ही हा सगळेजण काय करायचं आहे, जोक जो मी केला तो जोक विसरून जायचा आहे, आणि लक्षात फक्त काय ठेवायचं आहे, ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगोलक. फक्त एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने लास्ट पॅराग्राफमध्ये पोएटने सांगितलेलं आहे की असा कोणताही इन्सेक्ट नाही आहे, असा कोणताही इन्सेक्ट कधी जन्माला येणार नाही आहे. ही जी पोएम आहे ही मी केलेली एक छोटीशी जोक होती. हा जोक तुम्ही विसरून जायचा आहे. अशा प्रकारे CJ डेनिस यांनी अतिशय सुंदर आणि फनी अशी ही पोएम, की ज्या पोएमचं नाव होतं ट्री अँटी ओंटी गोंगोलक, ही पोएम आपण या ठिकाणी आज पाहिली आहे. आय होप यू ऑल अंडरस्टँड अँड लव दिस पोएम व्हेरी मच. So here is some difficult words. Let's see. Spy, to see, bitter, an insect often large and black with a hard case. Woolly grub, small fat worm.
weeds, गवत, appetite, desire of food, hearty, large, disgrace, रागावणे, scare, घाबरणे, mock, रिकामा वेळ वाया घालवणे व त्याबद्दल खूप वाईट वाटणे, tickle, बुलबुल्या, snubbish, short and fat, sneer at, an unpleasant look, smile, scuttle, of, run with quick, shame, लाजणे, कन्फेस, मान्य करणे. तर अशा प्रकारे आज आपण ही फनी पोएम पाहिली. त्या पोएममध्ये द पोएट इज इन अ व्हेरी इमॅजिनेटिव्ह मूड. ही टॉक्स अबाउट अन इमॅजिनरी इन्सेक्ट विच ही कॉल्स a tree auntie gongolok. He says that this is a very funny insect that you do not often see. It is neither like a spider nor like a fly. It is something like a bittern and little like a bee. It is not like a woolly little fat worm that climbs upon a tree. It says its name Trianti gongolok. The insect lives on weeds and butter, gum from certain tree. Finally, it gives out the secrets truthfully. He says that the reader may not have seen in this insect, but at the end he once again asks the reader to pronounce the name Trianti gongolok. Okay, write these difficult words in your notebook and read the lesson, read the poem and learn it. Okay, thank you.